करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली। सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 27% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र असून मतदान उत्साहात सुरू आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना इथं सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा, लोक जनता पार्टी रामविलास पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनीही मतदान केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या मतदारांनी उत्साहानं मतदान करावं असं आवाहन केलं आहे। विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे। एकूण 243 सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 18 जिल्ह्यातल्या 121 जागांसाठी मतदान होत आहे। यात 3,75,00,000 मतदार 1,314 राजकीय उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतील। बहुतेक सर्व ठिकाणी मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे, तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून मतदान 5 वाजेपर्यंत होणार आहे। मतदान मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावं यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक अत्याधुनिक नियंत्रण आणि देखरेख केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। सर्व 45,341 मतदान केंद्रांवरून याचं वेबकास्टिंग केलं जाईल। केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलिसांसह सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 926 महिला व्यवस्थापित बूथ आणि 107 दिव्यांगजन कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित बूथ स्थापन करण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त मतदारांसाठी सुधारित सुविधांसह 320 मॉडेल बूथ उभारण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यात रालोआकडून जदयू सर्वाधिक 57 जागांवर निवडणूक लढवत आहे। त्यानंतर भाजप 48 जागांवर, लोकजनशक्ती पक्ष रामविलास 14 जागांवर आणि राष्ट्रीय लोकमोर्चा 2 जागांवर निवडणूक लढवत आहे। तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलानं पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 73 उमेदवार उभे केले आहेत। त्यानंतर काँग्रेसचे 24 आणि CPI-MLचे 14 उमेदवार आहेत। या टप्प्यात नितीश कुमार मंत्रिमंडळातल्या 16 मंत्र्यांचं भवितव्यही निश्चित होणार आहे।